हे मित्रांनो, तुम्हाला नमस्कार करतो. ओम श्री गणेश देवताय नमः. ओम श्री कुळदेवताय नमः. ओम श्री गुरुदेवताय नमः. ओम सर्वश्री इष्टलिंग देवताय नमो नमः. ओम पितृगणाय विद्महे जगद्धारिणे धीमहि तन्नो पितरो प्रचोदयात. शिवशरणात मित्रांनो, मी कडाप्पा परत एकदा आपल्यासमोर हजर आहे. माझ्या धर्मकरम चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, आपल्या सनातन हिंदू धर्मातील सणवार व्रत वैकल्याच्या साखळीमध्ये आज मी आपणास महालय पर्वासंबंधी थोडक्यात माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे. तेव्हा आपणा सर्वांना माझी नम्र विनंती की माझा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा आणि ऐकावा. मित्रांनो, श्राद्ध कर्म म्हणजे शुचिर्भूत होऊन आपल्या मृत पूर्वजांना विधिवत नियमात राहून ब्राह्मण देवतेद्वारा अन्नपाणी ठराविक काळात वायुरूपाने पोहोचवणे, हा त्याचा खरा अर्थ झाला आहे. बरेचसे लोक म्हणा किंवा ज्ञानी लोक म्हणा, श्राद्धकर्म म्हटले की श्रद्धेने केलेले श्राद्धकर्म असा त्याचा अर्थ लावतात ढोबळमानाने. पण तसे नाही मित्रांनो. तुमची श्रद्धा असो नसो, पण तुमच्या हातून जी कृती घडते त्या कृतीलाच श्राद्धकर्म म्हटलं आहे. कर्मकांड म्हटलं, कर्म आहे ते. म्हणून म्हणतो कर्माविना आपल्याला राहता येत नाही. प्रत्येक क्षणाला आपल्याला कर्म हे करावंच लागतं. आपल्या हातून होतं, आपण किती नाही ठरवलं तरी कर्म आपल्या हातून घडतं होतं आणि त्याचं फळ आज न उद्या आपल्याला कधी ना कधीतरी भोगावं लागतं मित्रांनो. तर अशातला हा प्रकार आहे. तर श्राद्धकर्म म्हणजे आपल्या पूर्वजांना उद्देशून केलेले जे काही कर्म आहे, जे आपल्याला आपण जिवंतपणी असताना तर केलेलंच आहे त्यांचं काय असेल ते, पण मृत असताना देखील आपल्याला काही कर्तव्य आपले ठरतात. त्यांच्या प्रती आपण काही करावं किंवा त्यांचंही भलं व्हावं आणि आपलंही भलं व्हावं, हा दोन्ही उद्देश यामध्ये आहे मित्रांनो. धर्माने, आपल्या हिंदू धर्माने ठेवलेला आहे. मित्रांनो, हे श्राद्धकर्म का करायचं याचं कारण एक आहे की देवी देवतांपेक्षा आपल्या पितरांच्या आशीर्वादाने आपल्या जीवनातील समस्या अडचणी लवकर सुटतात मित्रांनो. हा अनुभव आहे बऱ्याच लोकांचा, माझा देखील अनुभव आहे अनेकांचा. म्हणून तर हे श्राद्ध कर्माचं कर्मकांड आपल्या हिंदू धर्मामध्ये आहे. कारण पितर हे आपले हितचिंतक असतात. देवी देवता नसतात अशातला भाग नाही, पण तुम्ही त्यांना सर्व काही अर्पण केलं तरच ते आपले होतात, अन्यथा ते आपले होत नाही. आपल्याला प्रारब्धानुसारच आपल्याला जे काय आहे ते भोगावं लागतं मित्रांनो. तर पितर हे आपले हितचिंतक असतात, आपण त्यांचे वंशज असतो. म्हणूनच म्हटले आहे की आपल्या पितरांच्या सद्गतीत आपली प्रगती दडली आहे. त्यांची सद्गती तर आपली प्रगती, अन्यथा आपली अधोगती ठरलेली आहेच समजा मित्रांनो. जिवंतपणी आपल्या पूर्वजांचे संबंध आपल्याशी कसेही असोत, चांगले असोत, वाईट असो, भांडखोर असो, कसेही असो, पण ते मृत झाल्यानंतर त्यांचा लोक आणि आपला लोक वेगळा होतो. याचा अर्थ ते आपल्याला तिथे राहूनही शिव्याशाप देतात अशातला भाग नाही मित्रांनो. मृत व्यक्तींना सद्गती मिळणे गरजेचे असते. ते गेल्यानंतर त्यांना सद्गती गती हवी असते. त्या गतीशिवाय ते पुढच्या युनिट ढकलले जात नाही मित्रांनो. शरीर धारण करत नाही मित्रांनो, तसेच राहतात. तर प्रेत योनीतून पितर योनीत येणे गरजेचे असते. म्हणून वर्ष श्राद्ध कर्म आपल्या हिंदू धर्मशास्त्रात सांगितले आहे. तसे दरवर्षीही सांगितलेले आहे मृततिथीवर व पितृपक्षामध्ये, जे आता महालय पर्व सुरू आहे मित्रांनो. विधिवत पंडितामार्फत केलेले पिंडदानयुक्त श्राद्धकर्म पित्रापर्यंत पोहोचते व ते आपल्या संबंधी सकारात्मक असतात मित्रांनो. या काळामध्ये पूर्ण 365 दिवस ते आपल्या सकारात्मक नसतात. आपलेच पितर, आपलेच हितचिंतक. फक्त पितृपक्षामध्ये त्या तिथीला आणि मृततिथीला आणि आणखी काही समजा संक्रांतीसारखे वगैरे अजून काही सण असतील पितरांचे सण, तर त्या सणाला म्हणजे त्यांच्याच उत्सवाला, इतर वेळी नाही. इतर वेळी ते निगेटिव्ह असतात मित्रांनो. देवी देवता आपल्या प्रारब्धात हस्तक्षेप करत नाहीत. हे आपल्याला अनेक वेळा अनुभव आला असेल किंवा आपण अनेक सत्य धार्मिक कथा तुम्ही ऐकल्या असतील. पुराण, 18 पुराण, उपनिषद, निषद जे आहेत त्यातही तुम्ही वाचलं असेल मित्रांनो. अनेक पोथी पुराणामध्ये हे दिलेलं आहे, कळतं त्यावरून. असं नाही की आपल्याला ते कोणी सांगायला हवं, पण त्याला परम अनन्य समर्पण भक्ती लागते. कशाला?
देवतांच्या हस्तक्षेप करतात नाही अशातला भाग नाही, पण आपण त्यांना काय देऊ शकतो, आपण काय देत आहोत हे ते प्रथम पाहतात. जे आपण मोहमायेमुळे करू शकत नाही, काय समर्पण भाव, समर्पित होऊ शकत नाही, मोहात आपण कशा तरी अडकलेला असतो, त्या मोहातून आपल्याला लवकर सुटता येत नाही, आणि जे सुटतात ते भगवंतापर्यंत पोहोचतात. आपली श्रद्धा निष्ठा कमी पडते मित्रांनो. सदा सर्वदा आपण सुखाचीच अपेक्षा करतो. थोडे जरी दुःख मिळाले की देवतांवरील आपला विश्वास उडून जातो मित्रांनो. मुळात मानव प्राणी हा कमी जास्त प्रमाणात मतलबी असतो, आहेच तो मतलब. मी सुद्धा मतलबी आहे, नाही अशातला भाग नाही, पण कमी जास्त प्रमाणात. कोणी एकदम फार असतं तर फार एकदम किंचित असतो, पण असतो. तो गुणधर्म आहे या मानवी शरीराचा. मृत व्यक्ती साधारण वर्षभर तरी प्रेत योनीत भटकत असते मित्रांनो, हे लक्षात घ्या. प्रथम वर्ष श्राद्ध कर्मानंतरच त्याला पितर योनीमध्ये प्रवेश मिळतो. म्हणून अशांना पितृपक्षात बोलावता येत नाही, बोलू नये. चुकून जर आपण काही त्यांचं श्राद्ध कर्म केलं तर आपल्याला काहीतरी विचित्र अनुभव येण्याची शक्यता राहते मित्रांनो. तर तसं करू नका. वर्ष श्राद्ध पूर्ण झाल्याशिवाय, मग समजा वर्ष श्राद्ध त्याचं काल परवा झालं आणि लगेच आज पक्षामध्ये त्याची तारीख आली, तिथी आली, तरी आपल्याला ते श्राद्ध कर्म करायचं आहे पितृपक्षातलं, सोडायचं नाही. एक दिवसाच्या फरकाने आलं तरी आपल्याला ते दुसऱ्या दिवशी करायचं आहे मित्रांनो. काल केलं म्हणून आज करायचं नाही अशातला भाग नाही. या पितामह श्राद्ध कर्मात 3 पिढ्यांच्या मृत पूर्वजांना आवाहन केले जाते. पंडित जे असतात, पुरोहित, ते आवाहन करतात, आपल्या हातून संकल्प सोडून घेतात, आणि संकल्प सोडल्यानंतर आपल्या हातून जी पूजा होते त्या पूजेमध्ये पूजेसाठी ते येतात मित्रांनो. वडील, आजोबा आणि पंजोबा. आता आपले वडील असतील तर मग आपल्या वडिलांचे वडील, आजोबा, पंजोबा, खापर पंजोबा, 3 पिढ्या पण येतात, व आई, आजी आणि पणजी. मातामह श्राद्ध कर्मातही असाच क्रम लागतो मित्रांनो, जो अश्विन प्रतिपदेला केला जातो. आता त्यांचे घरचे करो ना करो, आपल्याला करायचं असेल तर आपण करू शकतो मित्रांनो, नाही अशातला भाग नाही. ही सुविधा जी आहे, ही सोय जी आहे आपल्या हिंदू धर्माने केलेली आहे मित्रांनो. या कारण कारण त्यांच्या घरची मुलगी आपल्या घरी असते, म्हणून हे नातेसंबंध जोडलेले असतात, म्हणून ते करावं लागतं मित्रांनो. कारण सुखदुःख हे वाटल्या जातात. या घटकेला आपले पूर्वज कोणत्याही योनीत असोत मित्रांनो, तुम्ही श्राद्ध कर्म ज्या वेळेला करता त्यावेळेला आपल्याद्वारे दिल्या गेलेले अन्न पाणी त्यांच्यापर्यंत कोणत्याही रूपामध्ये पोहोचते म्हणजे पोहोचते. यात काही कुशंका बाळगू नका मित्रांनो. आपल्या विनंतीने म्हणा, क्षमा याचनेने म्हणा, त्यांचे आशीर्वाद आपणाला प्राप्त होतात मित्रांनो. आपले प्रश्न लगेच सुटतात. तुम्ही त्यांना मागा, काय मागायचे तुम्हाला. माझा विवाह होत नाही तर मला योग्य जोडीदार द्या, वैवाहिक जोडीदार द्या, नोकरी व्यवसाय नाही तर त्याचे स्थैर्य मला द्या, संतती नाही तर मला संतती होऊ द्या आपल्या आशीर्वादानं, आणि पहा मग तुम्हाला रिझल्ट मिळतो का नाही. तरी देखील प्रारब्ध आपलं काय सांगतं हे चेक करून घ्यायला हवं. उगीच आपण काही मागणार आणि जे नशिबात नाही आहे, आपल्या भाग्यामध्ये नाही, आपल्या प्रारब्धात नाही आहे, तर मग आपल्याला ते थोडंसं मिळणं मुश्किल होतं मित्रांनो. त्यामुळे आपलं प्रारब्ध पाहणं फार गरजेचं आहे, आणि ते फक्त कुंडलीच्या माध्यमातूनच आपल्याला कळतं आहे, इतर कोणत्याही माध्यमातून कळत नाही. आज तरी तशी व्यवस्था नाही मित्रांनो. सध्या आपल्या घरात वरिष्ठ मंडळी असतात, त्यांना मान सन्मानाने वागवा. सध्या ते चुकले वागण्यात तरी आपण चुकू नका. अशा वागण्याने पितर आपल्याविषयी नेहमी सकारात्मक असतात. त्यांना मोठेपणा द्या, आपण कमीपणा घ्या, त्यांना मान द्या. आपला अपमान झाला तरी चालेल, पण त्यांना मान द्या. उलट उत्तरे देऊ नका, विरुद्ध बोलू नका, टोकाच्या भूमिका घेऊ नका, भांडणे वाता अजिबात करू नका. ते मारामारी तर दूरच राहिले मित्रांनो. जर आपल्याला पितर लोक त्रास देणारे म्हणजे देऊ नये असं वाटत असेल, आपलं चांगलं व्हावं, भलं व्हावं, आपली प्रगती व्हावी असं वाटत असेल, तर सध्याच्या जे वरिष्ठ मंडळी जी आहेत त्यांच्याशी चांगले रिलेशन ठेवा.
चांगले रिलेशन ठेवा. काही तुम्हाला काही कुठून सांतारे आणून तुम्हाला तोडून तिथं द्यायचे त्यांना, अशातला भाग नाही. किंवा रोज त्यांना शिरापुरी खाऊ घालायचे, अशातलाही भाग नाही. जे आहे ते आहे. गरीब तर गरीब, श्रीमंत गरीब, मध्यम तर मध्यम. ज्या पद्धतीने आपण जीवन घालवतो, सगळ्यांनी हसत खेळत ते जीवन घालवायचं आहे मित्रांनो. त्यांच्या आशीर्वादाने आपले नेहमीच चांगले होत राहील असं जर वर्तन आपण ठेवलं तर आपला आदर्श आपली पुढील जी पिढी आहे ती पिढी घेतच असते मित्रांनो. कारण त्यांच्यासमोर ह्या घटना घडत राहतात आणि त्यांच्यावर त्याचा परिणाम होतो मित्रांनो, सूक्ष्मरीतीने होतो. कधी कधी त्यांच्या बोलण्यातही येते. हे लक्षात घ्या मित्रांनो, अनुभव घ्या. आपल्या क्रियमान कर्तव्याला धर्माची जोड द्या मित्रांनो. नुसतं कर्तव्य पार पाडू नका, याने अहंकार जागृत होतो. तर असे न करता आपल्या क्रियमान कर्तव्याला धर्माची जोड द्या. धर्म काय सांगतं, धर्माचरण काय, स्वधर्म काय, हे पण आपण जगायला शिका आणि पुढच्या पिढीला ते शिकवा मित्रांनो. कारण आपणच असतो आपल्या जीवनाचे शिल्पकार. तेव्हा मित्रांनो, आजचा हा श्राद्ध कर्माविषयीचा जो काही महालय पर्वतामध्येचा व्हिडिओ आहे आणि तुम्हाला थोडक्यात समजावून सांगितलं की श्राद्ध कर्म काय आहे. इतर लोक काही अर्थ लावत मित्रांनो, त्यांच्याविषयी तर आपण काही बोलू नये. म्हणजे अशा लोकांविषयी नाही, पितृ लोकांविषयी. ते जे बोलतात तसंच आपण बोलायचं नाही. कालही आपण तसे बोललो नाहीत जिवंत असताना, आणि मृत असताना देखील आपण त्यांना काही भलेमुळे बोलू नये मित्रांनो. तरच आपल्याला आपल्या जीवनात कमी समस्या निर्माण होतील मित्रांनो. कारण खऱ्या समस्यांच्या अडचणीचं मूळ कारण हेच आहे मित्रांनो. देवी देवता नंतर आहे, पहिले पितर. धार्मिक जी पायरी, भक्तिमार्ग जो आहे तो भक्तिमार्ग पहिले पितरानंतर श्री गणेश बाप्पा जो बुद्धी आपल्याला देतो. त्यानंतर आपली कुळदेवी जी आपल्या कुळाची वृद्धी करते. एकटीच करत नाही तर कुळदेवता, पुरुष देवता आणि स्त्री देवता असे हे दोघे जण म्हणजे कुळदेवता आले. आणि त्यानंतर मग आपल्याला हे जे का मार्गक्रमण करायचं आहे, भक्ती मार्गामध्ये चालायचं आहे, याला मार्ग दाखवणारा एक कोणीतरी आपल्याला हवा, म्हणजे गुरु हवा. आणि तोही देहधारी गुरु. असं नाही की जाहीर गुरु असे नाही, साईबाबा, स्वामी समर्थ वगैरे नाही. ते सद्गुरू, ते होऊन गेले. आता त्यांचा आपल्याला तसा काही उपयोग नाही. पण आज आपल्याला देहधारी गुरुची फार गरज आहे. मुंज, ब्राह्मण लोकांमध्ये जे मुंज करतात तेव्हा ते 8व्या वर्षी त्यांना गुरु दिला जातो. गुरुपद कोणीतरी घेतं. तर प्रत्येक समाजात आहे, पण आपण ते शोधण्याच्या भानगडीत पडत नाही. दुसऱ्याला दोष देतो. आपण मात्र किती चांगले आहोत हेच दाखवण्याचा प्रयत्न करतो. पण आपण चांगले जेवढे आहोत म्हणतो तेवढेच आपण वाईट आहोत. कारण धर्म काय आपल्याला माहीतच नसतो. म्हणून असे करू नका. पितर, गणेश बाप्पा, त्यानंतर कुळदेवता आणि गुरु, देहधारी गुरु हा अवश्य करा मित्र. त्याशिवाय भक्ती मार्ग तुम्हाला चालणं शक्यच नाही. जरी चाललात तरी तुम्ही कुठेतरी भरकटणार, कुठेतरी तुम्ही स्टॉप घेणार, विसावा घेणार, नाराज होणार, नर्वस होणार आणि असं वाटेल की नको, ही देवता नको, ती देवता, ते नव्हता. मग टिटोळ्याचा गणपती घ्या, मग तिकडे जाऊया, मग लालबागच्या गणपतीला जाऊया, कारण तो याला नवसाला पावणार आहे. असे काही नाही मित्रांनो. घरचा गणपती काय नुसता शो म्हणून ठेवला आहे का देवघरामध्ये, त्याला असं नाही मित्रांनो. तेव्हा धर्म काय सांगतं ते लक्षात घ्या. धर्माचरण शिका आणि त्याप्रमाणे आपलं धर्माचरण करा. आणि त्यानंतर मग जे येतो गुरु, नंतर येतो गुरु. सांगेल त्याप्रमाणे सगळं मागचं आपल्याला सगळं विसरायचं आहे, काही ठेवायचं नाही. जशी मुलगी लग्न होऊन सगळे माहेरचे संबंध तोडून जी सासरी येते, त्या नवीन कुटुंबाशी नातं जोडते, तसंच आपल्याला गुरु केल्यानंतर मागचं सर्व धार्मिक वर्तन जे आहे ते विसरून जायचं आणि गुरु काय सांगतो ते आपल्याला करायचं आहे. पण तो काय सांगणार आहे हे जर स्वजातीचा आपला धर्माचा, स्वधर्माचा जर गुरु असेल तरच तो तुम्हाला योग्य मार्गदर्शन करणार. अन्यथा तर त्याच्या परीने तो मार्गदर्शन करणार आहे. तुम्ही कुठल्या जाती धर्माचे त्याला काय घेणं आहे. तर असंही ट्रॅक सोडून तुम्ही जाऊ नका. स्वतःचा धर्म सोडून दुसऱ्या धर्माला अट्रॅक्ट होऊ नका, हे माझं म्हणणं आहे मित्रांनो.
यामुळे आपण भर पडतो आणि इतरांनाही भर करतो, कुटुंबाची वाट लावतो आणि मग येतच राहतात दुःख, ये रे माझ्या मागले, ये रे माझ्या मागले. ओढून ताणून कुठेतरी सुखाचा आपण ही अपेक्षा करतो, तेही आपल्याला धड मिळत नाही मित्रांनो. तर असं नको व्हायला मित्रांनो. आणि यानंतर मग इष्टदेवता, जी की कुंडलीनुसार आम्ही जे काढत असतो, इष्टदेवता कुठली आहे, मागील जन्मी आपला जो मृत्यू झाला तर मागच्या जन्मी आपण काय केलं, कुठल्या देवतेची सेवा केली, तर ते थोडंफार कुंडलीमध्ये दाखवलं जातं. काही नियम आहेत, ते नियम लावल्यानंतर आपल्याला स्पष्ट कळतं आणि विचारल्यानंतर समोरच्या जातकाला तर हो मी गणेशाची भक्ती करून मला गणेश सेवा मला खूप आवडते असं त्याच्या तोंडून निघतं आणि इष्टदेवता त्याची गणेश निघते. तर असा हा प्रकार आहे. तर इष्टदेवता ही शेवटी आली. याच्यानंतर कोणत्याही देवतेची आपल्याला गरज नाही. एवढं केलं तरी खूप आहे. तुमचं जीवन एकदम साध्या पद्धतीने, एकदम सोप्या पद्धतीने सुरळीत चालेल मित्रांनो. तेव्हा मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपणास काही सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. विषय आहे श्राद्ध कर्माचा आणि पण त्याबरोबरच ह्या गोष्टी आपल्याला सांगणं गरजेचं होतं, म्हणून मी आपल्यासमोर हे सादर करत. धन्यवाद मित्रांनो. आजचा हा श्राद्ध कर्माविषयीचा महालय पर्वासंबंधीचा 2023चा शालिवान शक 1945चा जो व्हिडिओ आहे तो मी याच ठिकाणी संपत आहे. आपण जर माझ्या मतात सहमत असाल तर कृपया माझे धर्मकर्म चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब मित्रपरिवारासह शेअर करा, तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. शिवकल्याणम. हरिओम शिवा महादेव.